नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे. आजच्या भागामध्ये आपण प्रकरण 6 मधील तृतीय आर्थिक व्यवसायांचे प्रकार याविषयी आपण माहिती अभ्यासत होतो. आजच्या भागामध्ये आपण तृतीय आर्थिक व्यवसायामधील असणारा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे व्यापार याविषयी आपण कालच्या भागामध्ये त्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. यात आपण व्यापार म्हणजे काय, त्यानंतर व्यापाराचे असणारे प्रकार, तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रकार व आंतरराष्ट्रीय व्यापाराची संकल्पना याविषयी आपण माहिती अभ्यासलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण व्यापार या आर्थिक व्यवसायावर काही प्रमुख घटक परिणाम करत असतात. यामध्ये भौगोलिक घटक व मानवी घटक यांचा समावेश होतो. तर या दोन्हीही प्रमुख घटकांमधील काही घटकांचा परिणाम हा व्यापारावर कसा होतो याविषयी आजच्या भागामध्ये आपण माहिती अभ्यासणार आहोत. तर व्यापारावर परिणाम करणारे अनेक घटक होऊ शकतो. यामध्ये प्रामुख्याने 2 घटक व्यापारावर परिणाम करत असतात. एक भौगोलिक घटक व दुसरा मानवी घटक. व्यापारातील भागीदारांना जर परस्पर फायदा होऊ शकत असेल तरच व्यापार होऊ शकतो. तसेच जेव्हा दोन्हीही देशांमध्ये उत्पादन घेण्यापेक्षा एकाच ठिकाणी उत्पादन करण्याचा तौलनिक फायदा लक्षात आल्यावर देखील 2 देशांत व्यापार होऊ शकतो. आता असा प्रश्न पडतो की ही तर सरळ अर्थशास्त्राची बाब आहे, मग याची चर्चा भूगोलात कशाला? पण खरे तर या आर्थिक क्रियेचे मूळच भूगोलात आहे हे आपल्याला या PPTच्या साहाय्याने आपल्या लक्षात येईल. तर तृतीय आर्थिक क्रियामध्ये व्यापारावर परिणाम करणारे घटक हे असे आहेत. 1. नैसर्गिक संसाधनाचा वितरणामधील असणारा फरक. 2. हवामान. 3. लोकसंख्या. 4. संस्कृती. 5. आर्थिक खर्च. 6. निपुणता आणि 7. शासकीय धोरणे. यावरील घटकांचा खऱ्या अर्थाने व्यापारावर परिणाम होत असताना आढळून येतो. आता आपण एकेका घटकाविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रथम आपण नैसर्गिक संसाधनाचा वितरणामधील असणारा फरक हा व्यापारावर कशा स्वरूपाचा परिणाम दर्शवतो याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. आत्तापर्यंत आपण अनेक संबोध
भूगोलातून अभ्यासले आहेत. त्यातील नैसर्गिक प्रदेश हा संबोध हे स्पष्ट करतो की हे प्रदेश एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. साहजिकच या प्रदेशातील निसर्गाकडून उपलब्ध होणारी साधनसंपत्ती ही वेगवेगळी असणार. म्हणजेच जे एका प्रदेशात असेल ते दुसऱ्या ठिकाणी असेलच असे नाही. लक्षात असू दे विद्यार्थी मित्र. काय म्हटलं इथं की कोणतीही साधनसंपत्ती ही पृथ्वीतलावर वेगवेगळी असणार. म्हणजेच एका प्रदेशात असेल तीच दुसऱ्या ठिकाणी असेल असं नाही. याचा अर्थ असा की काही घटक एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असतील तर दुसऱ्या ठिकाणी त्याची कमतरता असू शकते. उदाहरण द्यायचे झालं तर आपण खनिज तेलाविषयी आपण माहिती घेऊ शकतो. आखाती राष्ट्रामध्ये खनिज तेलाचं भांडार म्हणून ओळखलं जातं. तिथे विपुल प्रमाणात खनिज तेल आढळतं. परंतु इतर भागामध्ये जर आपण अभ्यासलं तर खनिज तेलांचा तुटवडा आपणाला जाणवतो. म्हणजेच वरीलप्रमाणे म्हटल्याने काही ठिकाणी खनिजे हे जास्त आढळतात तर काही ठिकाणी हे कमी आढळतात. म्हणजे त्यांची कमतरता भासते. म्हणजेच मृदा, खनिजे, वने, भूमी, जल आणि मानवी संसाधने अशा सर्व संसाधनाचे वितरण आपणास असमान आढळून येते. मृदा संसाधन ज्या देशात विपुल व उच्च प्रतीचे असते तेथे कृषी संबंधी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. असे देश हे अन्नधान्य व इतर पिकांचे निर्यातदार बनू शकतात. या उलट ज्या देशात मोठ्या प्रमाणावर शेती केली जात नाही अशा देशांना अन्नधान्ये आयात करावी लागतात. उदाहरणार्थ आखाती देश. आता आखाती देश कोणाला म्हणतात तर आखाती देश म्हणजे कुवेत, सौदी अरेबिया, इराक, इराण या राष्ट्रांना आखाती राष्ट्र असे म्हटले जातात. तर हे देश खनिज तेलाच्या बाबतीत समृद्ध आहेत. त्यामुळे हे देश इतर राष्ट्रांना तेल निर्यात करतात व या देशात खनिज विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्या बदल्यात ते अन्नधान्य आयात करतात. तर अशा पद्धतीने व्यापारावर परिणाम करणारा हा प्रमुख घटक म्हणजे नैसर्गिक संसाधनाचा वितरणामध्ये असणारा फरक होय. दुसरा घटक आहे हवामान. हा एक व्यापारावर परिणाम करणारा अतिशय महत्त्वाचा असणारा घटक आहे. तर हवामानाचा कसा परिणाम होतो याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. हवामानाचा परिणाम हा तेथील प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्यावर होत असतो. देशातील उत्पादनाचे प्रकार हे देखील हवामानावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ वर्षातील बराच काळ हिमाच्छादन असलेले देश प्रामुख्याने मांस व लोकर उत्पादनाची निर्यात करतात. तर उष्णकटिबंधीय देश केळी, तांदूळ, कोको, चहा यांचे उत्पादन घेतात व
ही उत्पादने निर्यात करतात. उदाहरणार्थ श्रीलंका. श्रीलंका हा देश आपल्या भारताच्या दक्षिणेला सुमारे 35 ते 37 किलोमीटर अंतरावर असणारा हा एक हिंदी महासागरातला बेट म्हणजे देश श्रीलंका होय. हा देश चहा निर्यात करणारा एक प्रमुख देश आहे. स्वस्त मनुष्यबळ या देशामध्ये आहे. तसेच पूरक हवामान, उताराची जमीन, पाण्याचा निचरा होणारी मृदा या भौगोलिक घटकामुळे येथे चहाचे मळे मोठ्या प्रमाणावर आहेत. येथील उत्पादन देशातील गरज भागूनही मोठ्या प्रमाणावर उरते. हा चहा त्या देशासाठी अतिरिक्त असतो. युनायटेड किंगडम या देशात चहाचे मळे आढळत नाहीत, परंतु या देशांकडून मागणी मात्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे श्रीलंका, भारत यांच्याकडून UK हा देश चहा विकत घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी युनायटेड किंगडम व UK हे दोन शब्द इथं आले आहेत, तर दोन्हीही एकच आहेत. युनायटेडचा U आणि किंगडमचा K असे दोन पहिले अक्षर घेऊन शब्द घेऊन UK हा शब्द तयार केलेला आहे. UK म्हणजेच इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड ह्या 3 बेटांचा मिळून UK युनायटेड किंगडम असे म्हटले जाते. तर अशा पद्धतीने हवामान हा व्यापारावर परिणाम करणारा घटक आपणाला आढळून येताना दिसून येतो. यानंतर तिसरा घटक म्हणजे लोकसंख्या. लोकसंख्या हा एक व्यापारावर परिणाम करणारा मानवी संसाधनातील असणारा प्रमुख घटक आहे. लोकसंख्येचे प्रमाण, वितरण व वैविध्य यामध्ये वेगवेगळ्या देशात फरक दिसून येतो. त्यामुळे विविध उत्पादने देशनिहाय घेतली जातात व व्यापार होतो. तसेच व्यापाराच्या प्रमाणावरही त्याचा परिणाम होतो. दाट लोकवस्ती असलेल्या देशांना स्वतःच्या लोकसंख्येकरिता अन्नपुरवठ्याबाबत चिंता करावी लागते. विविध वस्तू आणि सेवांची मागणी ही राहणीमानाच्या दर्जावर अवलंबून असते. कमी लोकसंख्या असणारे देश हे व्यापारावर जास्त अवलंबून असतात, कारण कमी लोकसंख्येमुळे वस्तूच्या उत्पादन कार्यात देखील कमी मनुष्यबळ गुंतलेले असते. आशिया खंडातील भारतासह अनेक देशांतील मनुष्यबळ हे आजच्या स्थितीत उत्तम माहिती तंत्रज्ञ म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे या देशातील शिक्षण प्रणाली, गणिती ज्ञान, तंत्रज्ञान, वापरायचे कौशल्य यामुळे हे साध्य झाले आहे. येथे भौगोलिक घटकांचा थेट परिणाम होत नसला तरीही एकाच भौगोलिक प्रदेशातील हे मनुष्यबळ
आहे हे लक्षात घेण्याजोगे आहे. अशा पद्धतीने लोकसंख्या हा व्यापारावर परिणाम करणारा घटक आपणाला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण नैसर्गिक साधनसंपदा यांचा वितरणातील असणारा फरक, हवामान व लोकसंख्या या 3 घटकाविषयी आपण माहिती जाणून घेतलेली आहे. उर्वरित असणारे 4 घटक याविषयी आपण माहिती पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.